छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद इथल्या देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये भीषण अशी आग लागली आहे। इथलं गवत वाळलेलं आहे आणि त्यामुळे उन्हामुळे ही सगळी आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती आहे। किल्ल्याच्या चारही बाजूला धुराचे मोठमोठे लोळ उठलेले दिसतायत आणि त्यामुळे ही आग सध्या पसरतीये। किल्ल्यावरती पर्यटक असण्याची सुद्धा शक्यता आहे। तर ही आग हळूहळू पसरत चाललेली आहे। वाळलेलं गवत या पूर्ण चहूबाजूंना असल्यामुळे ही आग आता काहीशी पसरतीये। कृष्णा केंडे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, काय प्रयत्न केले जातात या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी? गेल्या काही वर्षात असा एकही उन्हाळा नाही ज्या वर्षी देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये आग लागलेली नाही। ही आग लागते का लावली जाते हा देखील प्रश्न आहे। मात्र सध्या खूप मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली आहे आणि किल्ल्याच्या भोवती वाळलेलं गवत असल्यामुळे ती आग मोठ्या प्रमाणावरती पसरत आहे। अग्निशामक दलाच्या गाडी आता पोहोचलेली आहे, ते प्रयत्न करते। मात्र हा किल्ला अत्यंत उंच आणि जिथे प्रत्यक्ष अग्निशामक दलाची गाडी पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे त्यांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। मात्र आगीत नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना अपयश या ठिकाणी येत आहे। पर्यटकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर या किल्ल्यात अजून तरी कुठल्याही प्रकारचे असे पर्यटक अडकले आहेत किंवा त्याला यांची जळ पोहोचली आहे असे कुठलंही वृत्त या ठिकाणी नाहीये। मात्र आग डोंगर मोठा असल्यामुळे चहूबाजूने ही आग या ठिकाणी लागली आणि ती आता वाढत चाललेली आहे, हे मात्र निश्चित आहे। अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।